नमस्कार, मी अमोल आणि युसेनच्या सुपरस्टार सीझन 2 या कार्यक्रमात तुम्हा सर्वच दर्शकांचं खूप खूप स्वागत. जसं की मी दरवेळेसच कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो की दर आठवड्याला एक नवा पाहुणा आम्ही तुमच्या भेटीसाठी आणणार. आणि आज परत एकदा आमच्या बरोबर आहे अनुजा घाडगे. अनुजा, खूप खूप स्वागत. तसं नागपूरकरांसाठी हे नाव काही नवं नाही, ओळखीचंच आहे, पण शेवटी बऱ्याच लोकांना ज्यांना अनुजाबद्दल ठाऊक नाही तर कोण आहे अनुजा घाडगे, चला तर आपण जाणून घ्या. बघूया तिची एक छोटीशी चित्रफीत. मैफिल कशीही असो, तिला एका अधिक सुरेख धाग्यात गुंफून मैफिल अधिक चांगली करण्याचं काम सूत्रसंचालकाचं असतं. नागपुरातील अंबाझरी भागात राहणारी सुप्रसिद्ध सूत्रसंचालक गायिका अनुजा घाडगे. दिलखुलास, बेधुंद, मनसोक्त, ओल्या शब्दांची उधळण करून हृदयात हात घालणारी ही अनुजा उदित नारायण, राणी मुखर्जी, रणवीर सिंह, जितेंद्र जोशी, संजय नार्वेकर, विजय खोटे यासारख्या मातब्गार सुप्रसिद्ध कलाकारांसोबत आपली कला सादर करणारी अनुजा. झी टीव्हीवरील अन्नू कुमार यांनी सादर केलेल्या अंताक्षरी द ग्रेट चॅलेंज या कार्यक्रमाची विजेती अनुजाने दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या म्युझिक मस्ती और धूम मध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. सुमधुर गोड गळ्याची धनी असणारी अनुजा संपूर्ण भारतामध्ये अनेक कार्यक्रम करते. थोरल्या भावाची लाडकी, आई बाबांची ही परी आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी एवढंच नव्हे तर फ्रेंच भाषा सुद्धा अवगत असून विद्यार्थी शिकवण्याची आवड तिला आहे. सामाजिक कार्यात विशेष रस असणाऱ्या अनुजाला भविष्यात मित्रमैत्रिणींना घेऊन एक म्युझिक व्हिडिओ तयार करण्याचं तिचं स्वप्न आहे. सुनिधी चव्हाण, आशा भोसले या तिच्या आवडीच्या गायिका आहेत. अध्यापनात विशेष आवड असणाऱ्या अनुजाला विद्यार्थी घडवायचे आहे आणि त्याचकडे तिची वाटचाल आहे. नागपुरातील सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार डॉक्टर वाघरकर यांच्याकडे ती गेल्या 9 वर्षापासून संगीताचे धडे घेत आहे. अशा या आमच्या नागपूरच्या भूषण असलेल्या अनुजा घाडगेला तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. आणि आमच्यासारखा तुम्ही सुद्धा अनुजाचा एव्ही बघितला असेल आणि नक्कीच तुला आवडला की नाही? हो, मी नॉस्टॅल्जिक झाली, कारण सुरुवातीपासूनचा माझा जो प्रवास होता आजपर्यंत ते सगळं तुम्ही कव्हर केलं आणि खूप छान वाटलं एव्ही बघून. नक्कीच. तर अनुजाबद्दल जसं मी सांगितलं आता सांगतो आणि जसं की तुम्ही ऐकलं तर अनुजा मल्टी टॅलेंटेड आहे. गाणं पण करते, सुरुवातीला तिने ऍक्टिंग केली आणि महत्वाचं म्हणजे आता ती सूत्रसंचालन करते. तुला काय आवडतं ग नेमकं करायला? मला स्वतःला अँकरिंग करायला आवडतं, कारण त्यात दरवेळेला काहीतरी नवीन असतं. गाणं जेव्हा आपण म्हणतो त्यात एक्सप्रेशन्स तुम्ही स्वतःचे घालू शकता, फार तर फार थोडंसं इम्प्रोवाइज करू शकता. पण मला स्वतःला अँकरिंग करायला आवडतं, कारण मला असं वाटतं त्यात टेन्शन नसतं. मला बोलायला खूप आवडतं, मी सतत बडबड करत असते, त्यामुळे अँकरिंग अगदी सहजपणे येतं. त्याला मला खूप कष्ट करायला लागत नाही, म्हणून मला ते आवडतं. नक्कीच. असं आपण म्हणतो की कोणताही प्रवास सुरू करण्यासाठी सुरुवात फार महत्वाची असते. तर बऱ्याच दर्शकांना हे जाणून घ्यायचं असेल की भैया इतरांप्रमाणे अनुजाची सुरुवात कधी झाली, पहिल्यांदा तू कधी गाणं म्हणायला किंवा सुरुवात केलीस, किंवा पहिल्यांदा कधी तू सूत्रसंचालन केलं, किंवा स्टेजवर पहिल्यांदा कधी आलीस? वय काय होतं? 5 वर्षाचे होते. श्री संजय पेंडसे जे आहेत त्यांचा ड्रामा होता कोंबडा बघतो पहाटेची वाट, आणि त्यांनी तो विश्वास दाखवला की मला वाचता येत नव्हतं, 5 वर्षाचे होते तेव्हा. तर त्यांनी विश्वास दाखवला की मी हिच्याकडून डायलॉग्स पाठ करून घेईन आणि ती स्टेजवर ते डायलॉग्स डिलिव्हर करेल. आणि त्यांनी खूप प्रॅक्टिस करून घेतली माझ्याकडून. आणि आज मी जे काही आहे, संजयजींना त्याचं पहिलं क्रेडिट जातं, कारण त्यांच्यामुळे माझी सुरुवात आहे. आणि मग पुढे त्यांचेच रिमझिम गाणी, गीत जे प्रोग्राम्स होते त्यात मी डान्स करायला लागले. मग इव्हेंच्युअली दादा माझा गायचा, तर त्याला बघून गायला मी इन्स्पायर झाले. फारसं मला आवडत नव्हतं, आईने जबरदस्ती क्लासिकलला घातलं, त्याही परीक्षा दिल्या. आणि 9 वर्षाची होती तेव्हापासून अँकरिंग करते. ते मनापासून आवडतं आणि ते मी करत राहणार. मी असं म्हणेन की तू जसं की सांगितलं की आईने जबरदस्ती तुला गायला लावलं, तुला गाणं म्हणावं लागलं असेल, पहिला परफॉर्मन्स पण तू दिला असेल, तर तुला आठवतं पहिलं गाणं कोणतं होतं जे तू स्टेजवर सादर केलं? लोक बसली आहेत, तुला बघतात आणि तुला माहिती आहे आता आपल्याला गाणं म्हणायचं आणि ते ऐकणार आहे. पहिलं गाणं आय थिंक ते मकडीचं गाणं होतं, पापडवाले पंगान आले. अच्छा, ते तुझं पहिलं गाणं? ते माझं पहिलं गाणं होतं. आणि दरवेळेला आमचा एक लहान मुलांचा ग्रुप होता जेव्हा मी 9 वर्षाची होती. दादा माझ्या ह्याच्यात गुरु आहेत डॉक्टर शमा वाखारकर, त्यांची 2 मुलं आणि माझे बाकी मित्रमैत्रिणी, असा आमचा एक साधारण 8 ते 10 मुलांचा ग्रुप होता. आणि आम्ही भारतभर त्या ग्रुप बरोबर शोज केले.
तर सगळे गायचे तेव्हा मी मस्त विंगमध्ये उभे राहून टवाळक्या करायची, कारण निवेदन करणं माझं काम होतं, गाणं म्हणणं माझं कधीच काम नव्हतं. आणि एकदा हे गाणं आलं आणि सडनली असं झालं की आपल्याला कोणीतरी असावा ज्याचा आवाज गोड नाही, आणि माझा आवाज कधीच गोड नव्हता, हस्की आहे थोडासा. तर ती जबाबदारी माझ्यावर पडली. पण ते गाणं माझ्या टाईपचं होतं, मस्ती करण्याचं गाणं होतं आणि फार सिरियस अगदी आलापताना त्यात नव्हत्या, त्याच्यामुळे मी ते एन्जॉय केलं आणि मिळाले. अकॅडमिक्स आपण म्हणतो आयुष्यातलं एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तर मग तुझी शाळा कोणती, कॉलेज कोणतं, आणि सध्या तू काय करतेस आणि ते सगळं करताना मग हे कसं मॅनेज करतेस? माझ्या शाळांनी माझ्या करिअरमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला आहे. लहानपणापासूनच दोन्ही शाळा माझ्या खूप सपोर्टिव्ह होत्या. 1ली ते 4थी मी परांजपेला होते आणि 5वी ते 10वी मी धरमपेठच्या शाळेत होते, धरमपेठ शिक्षण संस्थेच्या तारकुंडेला. तर 10वीत असताना मी स्टार प्लसच्या अंताक्षरीला गेले. 6 महिने शाळा माझी बुडलेली होती. मी टर्मिनल एक्झाम्स दिल्या नाही शाळेच्या, पण शाळेच्या टीचर्सनी खूप कोऑपरेट केलं आणि त्याच्यामुळेच हे सगळं होऊ शकलं. पुढे मी JSला होते, 11 to ग्रॅज्युएशन, माझं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन आहे. तिथल्या पण स्टाफनी नेहमीच एनकरेज केलं मला. मी त्यांच्यामुळे युनिव्हर्सिटीच्या टीमला गेले, रिप्रेझेंट केलं, नॅशनल लेवलपर्यंत युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केली. तर सगळ्या लोकांचा सपोर्ट असल्यामुळे आणि एक ती आवड आणि ओढ असल्यामुळे ते आपोआप बॅलन्स होत गेलं. तुझ्या आईशी आम्ही बोललो, तुझं अकॅडमिक्स खूप चांगलं होतं, नियर अबाउट 84-85% होते. कधी तुला असं वाटलं नाही आपण इंजिनिअरिंग डॉक्टरिंग करायला, तू कॉमर्स केलंस कारण तुझा 10th आणि 12thचा रिझल्ट चांगला होता? नाही, मला सायन्स स्वतःला कधी आवडलं नाही आणि समहाव माझा कल नव्हता पूर्वीपासूनच तिकडे जाण्याचा. मला हे माझ्या डोक्यात नक्की होतं की मला पुढे करिअर मीडियातच करायचं आहे. म्हणजे अँकरिंग मी करतच होते, तर अँकरिंग मला पुढे न्यायचंच होतं. गाणं तेव्हा माझं सुरू होतं शाळेत असताना, तर मला त्याला जास्त प्राधान्य द्यायचं होतं. त्याच्यामुळे सायन्स केल्यावर मी बघितलं माझ्या मित्रमैत्रिणींचे किंवा दादाचे मित्रमैत्रिणी, त्यांचं गाणं सुटत गेलं, कुठेतरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मागे पडत गेल्या आणि मला ते नको होतं. त्यामुळे मी कॉमर्स चूज केलं, म्हणजे अभ्यासाबरोबर अदर ॲक्टिव्हिटीज पण होत्या. जसं की तू बोलण्याच्या ओघात सांगितलं की स्टार प्लसच्या अंताक्षरीत तू भाग घेतला होता आणि माझ्यामध्ये अनु कपूर तेव्हा होस्ट करत होते ते, तर एक्सपिरियन्स कसा राहिला? आणि आता तू गाणं पण म्हणतेस, क्लासिकल शिकली, तर नक्की आमच्या प्रेक्षकांना तुझं गाणंही ऐकायला आवडेलच. नक्की. एक्सपिरियन्स खूप छान होता स्टार प्लसचा. येऊन जाऊन आम्ही मुंबईला होतो, शूट करायचो. एका दिवसात कधी कधी 4-4 एपिसोड शूट व्हायचे. तर लगेच जा, नवीन कपडे घाला, नवीन हेअरस्टाईल करा. त्यानंतर खूप आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड्स असायचे. तर इतकी सारी गाणी ती पाठ करणं, म्हणजे अजूनही मला आठवतं, आई, दादा, मी, आम्ही, माझी पार्टनर जी होती रश्मी पुण्याची होती, तिचे आई बाबा, आम्ही सगळे असे बसून लिटरली गुगलवर सर्च करतोय किंवा गाण्याच्या डायऱ्या उलटतोय, म्युझिक डिरेक्टर्स बघतोय, सिंगर्स बघतोय आणि माझ्याकडे अजूनही 4 ते 5 डायऱ्या आहेत ज्याच्यात आम्ही सगळी अशी माहिती काढून ठेवली आहे. तर तो एक अभ्यास वेगळा होता 10वीच्या अभ्यासाबरोबरचा. मजा आली, एक्सपिरियन्स खूप छान होता. सगळ्या देशातली लोक आली होती, सगळ्या कॉर्नर्स मध्ये मुलं आलेली होती. तर नवीन मैत्री पण झाली, अजूनही ती लोक कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि एक जे नॅशनल टीव्हीचं एक्सपोजर असतं ते वेगळंच असतं. गाणं ऐकायला हरकत नाही, मला असं वाटतं गाणं नक्की ऐकू पण. नहीं नहीं, ये बातें है पुरानी. हो कैसी पहेली है ये, कैसी पहेली जिंदगानी. थामा हाँ रोका इसको किसने, हाँ ये तो बहता पानी. कैसी पहेली है ये, कैसी पहेली जिंदगानी. ला 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 ला, zu 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 zu. पीले इससे इसमें नशा, जिसने पिया वो गम में भी हंसा. पल में हंसाए और पल में रुलाए ये कहानी. हो कैसे
कैसी, हाँ हाँ कैसी पहेली जिंदगानी. क्या बात आहे. ज्यांनी अनुजाचे कार्यक्रम बघितले असेल त्यांनी हे गाणं नक्की ऐकलं असेल, पण युसीएनच्या प्रेक्षकांसाठी हे गाणं पहिल्यांदा खास अनुजाच्या आवाजात. अनुजा, मी असं म्हणेन की जसं की आईशी मी बोललो, आईने सांगितलं की क्लासिकल हिला कमी आवडतं, रॉकस्टार टाईप आहे ही, तिला रॉकी आणि पेपी सॉंग्स खूप आवडतात. हे कॉम्बिनेशन मला नाही समजलं. म्हणजे तू शिकली क्लासिकल आणि तुझी आवड इकडे कशी काय? क्लासिकल हा बेस आम्ही मानतो कुठल्याही गोष्टीचा. नक्कीच, तुमचं क्लासिकल चांगलं असेल तुम्ही काही करू शकता. येस, एक्झॅक्टली. तर म्हणून मी क्लासिकल शिकले आणि मी निवेदन करायचे तेव्हा बरीचशी क्लासिकल बेसची गाणी यायची. मग तुम्हाला त्या रागाबद्दल जर बोलायचं आहे तर ते नुसतं पाठ करून बोलला आणि तुम्ही एक्सपिरियन्स करून बोलणं किंवा तुम्हाला माहीत असलेलं बोलणं ह्याच्यात खूप फरक पडायचा. तर ते मला हेल्प करतं. माझा कल स्वतःचा वेस्टर्नकडे आहे. रॉक म्युझिक मला आवडत नाही, फार जास्त कानाला टोचतं. त्यामुळे रॉक कडे नाही. पण एक साधारण आता जसं कैसी पहिली गाणं आहे, हे वेस्टर्नाइज सॉन्ग आहे. तर माझा कल हा जॅझ किंवा ब्लूज या जॉनर्स कडे आपण म्हणतो तर जास्त आहे. किंवा एक जनरलाइज मला वेस्टर्न गाणी आवडतात, पण मेटल, रॉक किंवा हे म्युझिक मला सहन होत नाही. असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा अनुजाला कोणी बोलवतं कार्यक्रमासाठी त्यांना माहिती आहे अनुजा सूत्रसंचालन तर करणारच, गाणं फ्री मध्ये म्हणून देणार. जसं आज आम्ही अनुजाचा इंटरव्ह्यू करतो तर अनुजाकडनं आम्ही 3-4 गाणी नक्कीच म्हणून देणार. होमवर्क कसा असतो, कारण एक सूत्रसंचालक म्हटलं की खूप जबाबदारी असते. तो त्या कार्यक्रमाचा एक कणा असतो, तो चांगला असला की कार्यक्रम चांगला. बिलकुल. तर मग प्रिपरेशन कशी काय असते तुझी कार्यक्रमाच्या पूर्वीची? कार्यक्रम आजकाल जे करते ते जास्तीत जास्त संगीत आणि प्रायव्हेट इव्हेंट्स करते, प्रायव्हेट पार्टीज करते. तर त्याला एक प्रिपरेशन आपण जे म्हणतो ते तसं काही नसतं. सगळं स्पॉन्टेनियस युजली आपण जास्त बोलतो. तरी काही लोक असतात ज्यांना शेरोशायरी खूप आवडते. मग त्या हिशोबाने थोडं ओकेजनला धरून शेरोशायरी त्याचा अभ्यास करायला लागतो. जेव्हा कॉर्पोरेट इव्हेंट्स करते तेव्हा कंपनीबद्दलची माहिती काढायला लागते, त्यांच्याबद्दल बोलायला लागतं. आणि बाकी जेव्हा मोठे कलाकार किंवा शास्त्रीय गायक असतात किंवा वादक असतात किंवा फिल्म इंडस्ट्रीचे गायक असतात, ते जेव्हा येणार असतात आणि सूत्रसंचालन करायची संधी मिळते तेव्हा त्यांच्याबद्दलचा अभ्यास करायला लागतो.